मीरा रोडमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वाद पेटला। सोसायटीत कुर्बानीला हिंदू संघटनांचा विरोध। बजरंग दलाने डुक्कर आणल्यानं वातावरण तापलं। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्री केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार। नाशिकच्या चांदवडमधील कांदा आंदोलन पेटलं। पोलिसांनी आंदोलकांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना ताब्यात घेऊन काही काळाने सोडलं। मंत्रालयात कांदा फेकून आंदोलनाचा अंबादास दानवेंचा इशारा। नवी दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ। सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महागला। दिल्लीतला आजचा सीएनजीचा दर 83 रुपये 9 पैसे प्रति किलो। राज्यात मागणीपेक्षा 23% जास्त इंधन पुरवठा सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। राज्यात डिझेलची मागणी 52% वाढली। मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। चंद्रपूर जिल्ह्यातले काँग्रेसचे नॉट रिचेबल नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे फोटो समोर। भाजप आमदार बंटी भांगडियांसोबतचे फोटो समोर। भाजपसाठी विक्ट्री संकेत दाखवतानाचा फोटो। शिवसेनेला विधान परिषदेच्या ठाणे, यवतमाळ, परभणी, नाशिक अशा 4 जागा देण्याची भाजपची तयारी। ठाण्यात मात्र क्षितिश ठाकूर यांच्या नावाला भाजपचा विरोध। विधान परिषद निवडणुकीचा महायुतीतला तिढा आज सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी आज बैठक। पुणे, नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच। आपण एनडीए सोबत असल्यानं दिल्लीला एनडीएच्या नेत्यांना भेटणारच। दिल्ली दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऑफ द रेकॉर्ड स्पष्टीकरण। दिल्ली दौऱ्याच्या चर्चेला शिंदेंकडून दुजोरा। भोंदू अशोक खरातची 9 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी। खरात 6 दिवसांपासून होता ईडी कोठडीत। लवकरच खरातला नाशिक रोड कारागृहात पाठवलं जाणार। राज्यातील कोचिंग क्लासेस मालक आणि शिक्षकांचं उद्या आंदोलन। मोटेगावकर क्लासमुळे संपूर्ण क्षेत्राची बदनामी झाल्याचा आरोप। मुंबईतील आझाद मैदानावर होणार शिक्षकांचं भव्य आंदोलन। राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय। उष्णतेची लाट मे अखेरपर्यंत राहण्याची शक्यता। विदर्भात 3 दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा। वातावरणीय बदलांमुळे मान्सून अंदमान निकोबार क्षेत्रात थांबला। हवामान विभागाची माहिती। तर पुढील 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज। अमेरिका इराण दरम्यान सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी शांतता करार आज व्हायची दाट शक्यता। इराणसाठी सागरी मार्ग आणि सामुद्रधुनी खुली करण्याबाबत ठोस प्रस्ताव तयार। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांची माहिती। इराणचा अमेरिकेला लष्करी इशारा। युद्धविराम उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देणार। आयआरजीसी एरोस्पेस फोर्सचे प्रमुख सय्यद मजीद मुसावी यांचा अमेरिकेला लष्करी कारवाईचा इशारा। बांगलादेशात गोवरच्या साथीचं थैमान। 500हून अधिक लहान मुलांचा मृत्यू। बांगलादेशमधली आरोग्य यंत्रणा कोलमडली। अभिनेता रणवीर सिंहच्या अडचणीत वाढ। सिनेसृष्टीतल्या संस्थेकडून रणवीर सिंह बॅन। आता फिल्म मिळवणं होणार अवघड। शूटिंगपूर्वी डॉन 3 सिनेमा सोडणं अंगलट।